गिरना भी जरूरी है जिंदगी की राहों में, ठोकरें ही इंसान को चलना सिखाती है। जो हार मान ले वही थक जाता है, वरना कोशिश करने वालों की कहाँ हार होती है। अंधेरों से डरकर मत रुक जाना, रात के बाद ही तो सुबह आती है। बस हौसला रख अपने कदमों में, मंजिल खुद चलकर पास आ जाती है। एक वेळ होती बरं का, जेव्हा त्या मुंबईच्या रस्त्यांवर लागलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगवर एक फोटो झळकायचा। तो फोटो बघून माणसं जागच्या जागी थांबायची, लिटरली श्वास घ्यायला विसरायची। म्हणजे आपल्या समोर आपली एखादी आवडती व्यक्ती अचानक आली तर कसं धडधडायला लागतं, काहीच सुचत नाही, सगळं जग थांबलंय असं वाटतं। इतकं धडधडायला लागतं की ते हार्टबीट स्वतःलाच ऐकू यायला लागतं। असंच व्हायचं जेव्हा लोक होर्डिंगवरचा फोटो बघायचे। त्या फोटोवर असायचा अतिशय देखणा चेहरा। तो चेहरा होता हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नाचा। राजेश खन्ना एक असा अभिनेता ज्याला बघूनच वाटावं की सुपरस्टार हा शब्द फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच जन्माला आलाय। कसं आहे ना, आज घडीला जो बघावं तो स्वतःला अमुक स्टार तमुक स्टार म्हणवून घेतो। काही जणांना तर एकाच सुपरहिट सिनेमात सुपरस्टार झाल्याचं फिलिंग येतं। पण खरं सांगू का, फक्त हिंदीच काय तर अख्ख्या भारतातही केवळ मोजक्याच लोकांना तो सुपरस्टारचा ऑरा झेपलाय। आता ते सुपरस्टार्स कोण कोण होते ते मी सांगणारच आहे, पण आजची गोष्ट हिंदी फिल्ममधल्या पहिल्या सुपरस्टारची, अर्थात राजेश खन्नाची। एक साधारण अभिनेता ते थेट सुपरस्टार राजेश खन्ना, हा प्रवास काही एका रात्रीत अजिबात झालेला नाहीये। त्यामुळं आपण एकदम सुरुवातीपासून बघूयात, म्हणजे थेट पहिल्या पानापासून। तर या राजेश खन्नाचं ओरिजिनल नाव होतं जतीन खन्ना। जन्म 29 डिसेंबर 1942चा, पंजाबच्या अमृतसरमधला। अगदी लहानपणीच जतीनला त्याच्या एका नातेवाईकाकडे दत्तक देण्यात आलं। त्यामुळं तो पंजाबवरून थेट मुंबईच्या गिरगावजवळ राहायला आला। अगदी शाळकरी वयातच जतीनला ॲक्टिंगचं वेड लागलं होतं। शाळा कॉलेजमध्येच वेगवेगळ्या नाटक स्पर्धांमध्ये तो भागही घेत होता आणि तिथं बक्षीसही मिळवायचा। बरं, तो एकटाच नव्हता यात, त्याचा एक खास मित्रही त्याच्याबरोबर होता। आणि तो मित्र म्हणजे हिंदी सिनेमाचा ओजी हिम्मतवाला, म्हणजेच जितेंद्र। असं म्हणतात की जितेंद्रला त्याच्या पहिल्या फिल्म ऑडिशनसाठी राजेश खन्नानंच ट्रेनिंग दिलं होतं। याचा अर्थ पोरगं पहिल्यापासूनच टॅलेंटेड होतं। जतीनचं नाटकातलं काम बघून अनेकांनी त्याला सल्ला दिला होता की त्यानं सिनेमात काम करावं। त्यानंही जेव्हा हा सल्ला मनावर घ्यायचं ठरवलं तेव्हा त्याच्या के तलवार नावाच्या काकाने जतीनचं बारसंच केलं आणि जतीन खन्नाचा फायनली राजेश खन्ना झाला। राजेश खन्नाची पहिली फिल्म होती 1966ला आलेली आखरी खत, पण त्याला पहिला लीड रोल मिळाला तो 1967च्या राजमध्ये। त्याच आसपास औरत आणि बहारों के सपने या दोन्ही फिल्म्स रिलीज झाल्या होत्या आणि त्यातून राजेश खन्ना एक चांगला अभिनेता म्हणून बऱ्यापैकी फेमस होऊ लागला होता। आणि मग उजाडलं 1969। याच वर्षी रिलीज झाला शक्ती सामंता दिग्दर्शित आराधना। हा जबरदस्त रोमॅन्टिक सिनेमा होता बरं का। या सिनेमाने एका रात्रीत सगळं चित्र बदललं। आराधनामध्ये राजेश खन्नाने शर्मिला टागोर सोबत काम केलं। काय नव्हतं यार आराधनामध्ये। या दोघांची केमिस्ट्री, गुलाबी प्रेमात रंगलेली लव्ह स्टोरी आणि कायम लूपवर ऐकत राहावीत अशी सुपर डुपर हिट गाणी। एकीकडे आराधना चालूच होता, तेवढ्यात राज खोसला दिग्दर्शित दो रास्ते रिलीज झाला। त्याच वर्षी तोही तुफानं हिट झाला आणि इथून जी राजेश खन्नाची गाडी सुटली तिला ब्रेक लावणं भल्या भल्यांना सुद्धा जमलं नाही। 1969 ते 1971 या 2च वर्षात राजेश खन्नानं तब्बल 15 सुपरहिट फिल्म दिल्या, त्याही एक सलग। मग त्यामध्ये आराधना, दो रास्ते, इत्तेफाक, बंधन, डोली, द ट्रेन, सफर, आन मिलो साजना, सच्चा झूठा, खामोशी, कटी पतंग, महबूब की मेहंदी, आनंद, हाथी मेरे साथी आणि छोटी बहू। असं म्हणतात की या रेकॉर्डमुळेच त्याला हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार म्हणून ओळखलं गेलं। पण इथं आणखी एक प्रश्न येतो, आता फक्त अशा सुपरहिट फिल्म्स दिल्या म्हणजेच माणूस सुपरस्टार होतो का? तर अजिबात नाही। या अशा हिट सुपरहिट फिल्म्स तर अनेकांनी दिल्यात, पण राजेश खन्नानं जे केलं ते वेगळंच होतं।
त्यानं एक फेनॉमेनन क्रिएट केलं. बॉलिवूडमधला पहिला मास हिस्टेरिया अर्थात राजेश खन्ना मेनिया. काय होतं बरं राजेश खन्ना मेनिया? तर यात बरंच काय काय होतं. राजेश खन्नाचं मेजॉरिटी फॅन फॉलोईंग होतं तरुण मुली. या मुली त्याच्या शूटिंग स्टुडिओ बाहेर तासन तास रांगा लावून उभ्या राहायच्या, फक्त त्याची एक झलक पाहण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी. कधी तो नाही भेटला ना तर त्याच्या गाडीवर किस करून पूर्ण गाडीवर लिपस्टिकचा ठसा उमटवायच्या. पोलीस प्रोटेक्शन लागायचं राजेश खन्नाला बाहेर फिरताना. आणि कहर म्हणजे पोरी त्याला चक्क लव्ह लेटर्स लिहायच्या, आणि तेही स्वतःच्या रक्तानं. आणि हे सगळं डॉक्युमेंटेड आहे बरं का. राजेश खन्ना सुपरस्टार झाला. तो काळच वेगळा होता. ना तेव्हा भारतात फारसे इंटरनेट होतं, ना यूट्यूब, ना सोशल मीडिया, आणि ना आजच्यासारखं पेड PR कॅम्पेनिंग. पण तरी राजेश खन्ना लोकप्रिय झाला. लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. त्याचा आवाज, त्याची नजर, त्याची अदा. अदा हा काही फक्त स्त्रीवर्गाचा गुणविशेष अजिबात नाहीये बरं का. आपलं डोकं थोडं तिरकं करत, मंद हसत तो हिरोईनकडं बघायचा. त्याच निमित्तानं हळूच कॅमेऱ्याकडे बघायचा. ते 2-3च सेकंद, पण सगळ्यांचेच पैसे वसूल झाल्याचं फिलिंग घ्यायचं. आता दिवस आला 18 जुलै 2012. या दिवशी राजेश खन्नानं या जगाचा निरोप घेतला. पण त्याच्या फिल्म्स, त्याची गाणी, त्याचं ते सुपरस्टारडम अजूनही लोकांना भावतं बरं का. ज्या वेगानं राजेश खन्ना सुपरस्टारडमच्या शिखरावर चढला, त्याच वेगानं तो तिथून खाली सुद्धा पडला. पण ती स्टोरी नंतर कधीतरी. आज इथंच थांबूया. पुन्हा भेटू नव्या गोष्टीसह. पण द ऑड इव्हनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.